जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही। ते तिथे बीडला जाऊन बोलल्या, ते धादांत खोटं होतं, असंख्य फोन देखील केले होते। मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये, पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वरनं दुपट्टा हा काढलेला होता, खाली पडलेला होता। दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता, तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले आहेत। तुम्ही म्हणता की गौरीच्या गळ्याभोवती जी दुपट्ट्याची गाठ होती ती सोडणं अपेक्षित होतं। तिसरा महत्त्वाचा मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायरमध्ये मॉर्च्युरीमध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट साईडला सगळ्या खुणा होत्या, जखमा होत्या। हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफमध्ये ते नाहीये आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं। तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत। आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत। त्यामुळे आत्ताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे। पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही। मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे। धन्यवाद। प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती दुपट्टा अडकला नाही त्याच्या अननॅचरल डेथ आहे आणि कंप्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? पण तुम्ही बोलणार नसाल ना तर मला तसं सांगा। हा पंचनामा केला पडणार कसं नाही काय? याच्यात। कुणीतरी खरंच बोलायचं असेल तर बोला, हिम्मत दाखवून खरं बोला। आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी आत्महत्या पडणार का नाही लावतात याच्यात। की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता? डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना। कलम कसा आम्ही म्हणतो 302 लावा, तुम्ही लावता का? आम्हाला कायदा समजून सांगता की सर 302 नंतर PM चा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला? कारण तुम्हाला सुद्धा ते माहित नाही वर कसा गेला कसा आला। आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही, तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या का? तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळकळीची। नाशिकमध्ये तपोवन पाठोपाठ सोमेश्वर मंदिराजवळ होणारा जॉगिंग ट्रॅक आता वादात सापडतोय। शेकडो झाडांमधून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट घातला जातोय। कुणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करताय? शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। महाड राडा प्रकरणी जाबरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। दादांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला। सुशांत जाबरे यांच्यासह एकूण 12 आणि अनोळखी 8 ते 10 जणांवरती गुन्हे नोंदवले गेले आणि यामध्ये माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप आणि पुत्र श्रेयस जगताप यांचाही समावेश आहे। तर दादांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्यावरती विविध कलमांखाली आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाड राडा प्रकरणी जांभरेंवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय महाडमध्ये राडा झालेला होता आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। विविध कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे। महाड राडा प्रकरणी जांभरे यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्यावरती विविध कलमांखाली आता गुन्हा दाखल झाला। 12 जणांवर आणखी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी, लातूरच्या रेणापूरमध्ये नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय। व्यापाऱ्यांचा देखील बाजारपेठ बंद ठेवून याला प्रतिसाद मिळतोय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रेणापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। शरदचंद्र पवार साहेबांचा